लग्नाला 10 वर्ष झालं. पहिल्यांदा मी ह्या घरी मुक्काम केलाय, मळ्यातल्या घरी आमच्या. आणि अहोरात्री म्हणत होते की 18 वर्षानंतर मी इथं मुक्काम केलोय. म्हणजे तिकडल्या घराला आमच्या 18 वर्ष झालं. ते पण रात्री आम्ही धनीहून खूप उशिरा आलो म्हणून पोरं झोपले होते समर्थ सम्राट, आम्ही पण झोपलो इथंच. चुलीवर पण बघ कोंबलं कसं आरडत आहे. काय ग बाई, लयच गोडी पान आहे तू. आमच्या शेळ्या हे 3च पिल्ले कुठे गेले ग राधा, विकले का? आपण काय नाव आहे तिचं? कुकूचं नाव काय आहे? बाऊई. चावल चावल समोर कोंबडे बघ किती आवाज येते. शेळ्या छान झोप आली का? झोप छान आली ना? तू काय कायम झोपलाय, तुला माहिती आहे. मी पहिल्यांदा झोपले 10 वर्षात पहिल्यांदा. नाही मारायचं तसं, दात लागल समोर. क्या करते तू? शेतातल्या घरी आलो आपल्या. पोरं आंबे बघायला गेलेत. मोठे झालेत की अहो खोबरे आंबे. अरे वा, पण गळलं नाही की हो आंबे. हो मजे मजे. सोडू नको बाळा, छोट्यात अजून. हे आमचा खोबरे आंबा. थोडं थोडं पाणी सोडावं अजून. रोज पाणी तरी पण कसं गळायत तुम्ही घे बरं गळल्याला. होय का? ह्या वर्षी लय आंबा म्हणले. आता ही बारकं खाल्लं तोडून पारक ते पोरं ठेवत नाही. लय आंबे पडले हो. लाईट कितीला येईल आता? आयो पिडू एकच दिसतोय हो. मोठं होऊन निघालं पडलं. समोला उचला, समोर काढते. हा तोडते, खाली वडतेच फांदी खाली वड. हा वड वड अजून आलं. हा गुड, ओके. आंबे पेरू फुलं लागलेत. नाही किती छान झालेत बघा, हिरवेगार. चिखलात जाऊ नको लाडू, वाळल्यावर काढूया की. छान फुटले बघा, मस्त हिरवेगार. पाणी दिलंय हे बघ. वांगे आणि ते तिकडे बी आहेत पिकलेले, ते घे दोघं तिथले 2. आत्याने सगळं दाट दाट लावून ठेवलं एका जाग्यात. हळू मोडल. हा तिकडले घे, घे घे. तिकडे शेवटच्या झाडाला 2 आहेत टोमॅटो. लाडू चिखलात नको जाऊ, लाल तेवढं घे, हिरवं नको. परत पिकते, परत काढायचं 1-2 दिवसात. ये इकडं. हा घे चल. चटणी ते छान बनते त्याची पण. कसं वाटतंय गावाकडे आल्यावर लाडू तुला? छान वाटतंय, गंमत आहे. तर मिळतो थांब, मी आली तिकडं.
लाईट गेली आता. लाईट आली की गिजर चालू करून आंघोळ. आम्ही तिघं पण आंघोळीचे आहोत. असं चालू आहे मळ्यातल्या घरून. इथं गिजरला करायचं म्हणून. चला. आपले टोमॅटो घरचे. थँक्यू. नीट नीट मार ना. कुंडी घेतलाय. मार मार. ती कोरडा आहे त्याच्यावर ही कर. वरून टाकलं का खाली आपणच येते पाणी. लाडू पाणी भरून देतोय. काय लाडू तो पाणी भरून देतो आत तुला. दे की मी धुते जरा. काय मजा वाटले. घरात बी पसारा तुमचाच आहे आणि बाहेर बी तुमचंच आहे सगळं. औषधं, पैप, नळ्या. अरे नीट रे. नीट होत असं पुढून पाठीमाग पर्यंत. उगा खेळायचं मग खेळू नको. त्यांना पण गार छान वाटतंय. गार पाण्यात बसायला किती छान वाटाले तिला. किती खुश झाले. वाजलेत संध्याकाळचे 7:30. आजचा दिवस असाच गेला मरगळण्यागत बसण्यात. कुठं कामात मन नाही काय नाही. खूप वाईट झालं. चला पोरं ते जेवली आता. लाडू नको बाळा आंबा तोडू. आता हा सकाळी खायचं. आता संध्याकाळी खाल्लंय ना तू सकाळी. मग आता खाल्लंय ना जेवताना. सकाळी तोडून देते बाळाला माझ्या. हे बघा हो नाही तर काहीतरी चूल केली होती औषध काहीतरी बनवायला. चल हात धु. समर्थ आणि ननंदबाई बसलेत त्यांच्या काय काय सिरियल बघत. समोर बी जेवतोय आत्यासोबत. सिरियल बघतात त्या मराठी. मी आहे रे बाळा. कुठं नाही जात. तू जात तुकडात. दादू आहे आज जा. झोप आले का तुला. सीता गीता बघा. सीता गीता आहे ते इथं. इथं आहे टप्पू आणि गोगी. आणि इथं आहे आपला लाडू. क्यूट क्यूट लाडू. लाडूला आता खाऊ द्यायच्या गोगीला. दे जा. आता हिरवा खाऊच नाही वाटतं. संपवले आत्याबाईनं. जा देऊन ये जा. इकडे हिरवा जा. गोगीला देऊन ये. गोगीचा लय लाड काय ग बाय. खा म्हणाव. खा सगळं आता. न का किरकिर करू नको म्हणाव. मी झोपणार आहे. सकाळी उठून बोलतो तुला. बाय कर. टप्पूला बाय कर. चलो. पण किरकिर करू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा आणि कमेंट करा. भेटू उद्या दुपारी 1 वाजता किंवा संध्याकाळी 10 वाजता. कारण मी गावाकडे व्हिडिओ अपलोड होत नाही. लगताय फादर साहेब आ गई. पावसाचं वातावरण व्हायला लागले. बहुतेक अवकाळी पाऊस येतोय.